नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ई ग्रामच्या GPDP 2025-26च्या ॲक्शन प्लॅनच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। याच्या आधी आपण नक्कीच पंचायत निर्णय पोर्टलपासून ते GPDPची आपली ई ग्राम स्वराजची जनरल प्रोफाईल अपडेट करणे असो की ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन असो किंवा VPRP फ्लॅगशिपच्या एंट्रीज असो, ह्या सर्व माहिती इतर मागच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेल्या आहेत। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आता त्याच्या पुढचा स्टेप जे आहे ते आता करणार आहोत, म्हणजे आज करणार आहोत आपला फायनल आराखडा अपलोड। ठीक आहे, आपला प्लॅन जो आहे अपलोड सक्सेसफुली आज होणार आहे। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि व्हिडिओ प्रत्येक केंद्रचालक मित्रापर्यंत, ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यापर्यंत आणि संबंधित प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये आलेले तुम्हाला जो प्रॉब्लेम येतात ते सर्वांना येऊ नये आणि प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज देत आहोत। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। स्क्रीनवर दिलेल्या मेसेजच्या व्यतिरिक्त आपल्याला अनेक मेसेजेस जे आहेत ते आपल्या ई ग्राम स्वराजचा जो GPDPचा आराखडा आहे ते ॲक्शन प्लॅनमध्ये काम करत असताना आलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण हा जो एक स्क्रीनवर तुम्हाला मेसेज दिसत आहे याच्याबद्दलची माहिती घेऊन घेऊ। ठीक आहे, तर या मेसेजचा अर्थ असा आहे की प्लॅन इज युअर 120%। ठीक आहे, 120%मध्ये तुमचा जो प्लॅन आहे तो झालेला नाही आहे। पहिली जी रक्कम आहे, पहिली रक्कम अशी सांगते की सदर रक्कम जी आहे ते तुमच्या आराखड्यामध्ये ॲलोकेट झालेली आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर अलोकेशन केलेलं आहे। ठीक आहे, याचा अर्थ ती जर रक्कम दुसऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तो आराखड्यातली ती रक्कम कमी करावी लागेल आणि दुसऱ्या रकमेपेक्षा कमी असेल तर सदर रकमेच्या आपल्याला रक्कम जी आहे ती कमी करावी लागेल। ठीक आहे, तर हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही। त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण आता पुढे घेणार आहोत। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सदर ॲक्टिव्हिटी जी आहे ती ही वरची जी रक्कम आहे ती आहे 518711 आणि दुसरी जी रक्कम आहे ती आहे 518707। ठीक आहे, या दोघांचा डिफरन्स जे आहे ते 4 रुपयाचा आहे। सदर जो ग्रँड आहे तो बेसिक ग्रँड आहे आणि त्या अनटाईडमध्ये आपल्याला ही रक्कम जी आहे ते 4 रुपयानं कमी करायची। त्यासाठी काय करायचं, आपल्याला मॅनेज प्लॅनमध्ये जायचं आहे। मॅनेज प्लॅनमध्ये गेल्यानंतर गेट डाटा, ठीक आहे, प्लॅन पेंडिंगमध्ये गेट डाटा करायचा आहे। त्याच्यानंतर मोडिफायमध्ये जायचं आहे। मोडिफायमध्ये गेल्यानंतर जी अनटाईडची आपली ॲक्टिव्हिटी आहे कोणतीही एक अनटाईडची ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपल्याला 4 रुपयाची कमी करायची आहे। ठीक आहे, जे अनटाईडच्या आपण ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे। याच्यामध्ये इथं बघा तुम्ही रिवाईजचं ऑप्शन आहे, रिवाईज करायचं आहे, ओके करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे। म्हणजे आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ते रिवाईज होईल आणि रिवाईज झालेली ॲक्टिव्हिटी मॅनेजमध्ये आपल्याला शो होईल। ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जर करायचा असेल आपल्याला तर आपल्याला जायचं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये, मॅनेज ॲक्टिव्हिटीमध्ये आणि मॅनेज जे ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये पब्लिक वर्क आणि गेट डाटा करून सर्व ॲक्टिव्हिटीज जे आपल्याला शो होतील। याच्यापैकी आपण जे ॲक्टिव्हिटी रिवाईज केलेली आहे ते रिवाईज करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये 10 पेजेसचं ऑप्शन आहे। हे बघा इथं आपली ॲक्टिव्हिटी जी आहे ते आलेली आहे, मॉडिफायवर क्लिक केलेला आहे, ओके केलेलं आहे। त्याच्यानंतर सर्व ॲक्टिव्हिटीची इन्फॉर्मेशन आपल्याला शो होईल। जिथं आपण ॲक्टिव्हिटी कॉस्ट टाकलेली आहे तिथं त्या ॲक्टिव्हिटी कॉस्टमध्ये आपल्याला 4 रुपये कमी करून घ्यायचे आहे। ठीक आहे, आता आपण याच्यावर बघा क्लिक केलेलं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही 4 रुपयानं कमी केलेलं आहे। असेटमध्ये सुद्धा आपल्याला हे जे 4 रुपये आहेत ते 4 रुपये असेटमध्ये सुद्धा कमी करून घ्यायचे। सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे। सरळ सेव्ह अँड फॉरवर्ड केल्यानंतर आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ते प्लॅनमध्ये जाणार, इन्क्लूड ॲक्टिव्हिटीमध्ये। आता जाणार आपण पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन, मॅनेज प्लॅन, प्लॅन पेंडिंग, गेट डाटा आणि मोडिफायवर। ठीक आहे, सरळ मोडिफाय प्लॅनमध्ये गेल्यानंतर आपण ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर सगळ्यात खाली इन्क्लूड ॲक्टिव्हिटीचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे, याच्यावर टिक करायचं आहे, इन्क्लूड करायचं आहे आणि सदर ॲक्टिव्हिटीला ॲलोकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे। कॉपी करायची कॉस्ट रक्कम, फंड ॲलोकेशनमध्ये जायचं आहे, टाईडची ॲक्टिव्हिटी आहे टाईडमध्ये जाऊन त्याचं फंड ॲलोकेशन करून घ्यायचं आहे आणि ॲलोकेटवर क्लिक केल्यानंतर सेव्ह करायचं आहे। ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपला जो डाटा आहे तो सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे। ओके करायचं आहे। आता आपण आपला जो आराखडा आहे तो फायनलसाठी आपण इथं सेव्ह अँड फॉरवर्डसाठी जाणार आहोत। गेट डाटावर गेल्यानंतर आपल्याला मॉडिफिकेशन करायचं आहे। मॉडिफायवर गेल्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसतील। आता आपण जे ॲक्टिव्हिटी ती सरळ ॲक्टिव्हिटीचं 4 रुपयानं जे ॲक्टिव्हिटी आहे ती कमी केली होती, आता सेव्ह अँड फॉरवर्ड करत आहोत। इथं तुम्ही बघू शकता की आणखी एक मेसेज आला। आता हाच तो मेसेज आहे तो आपण सुरुवातीला बघितला होता। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की थीम नंबर 5मध्ये 21 पैकी 21 ॲक्टिव्हिटीज आपण मारलेल्या आहेत आणि बाकीच्या जे ॲक्टिव्हिटीज तुमच्या बाकी आहेत। आता समजून असा जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर थीम नंबर 5मध्ये कमीत कमी 22 ॲक्टिव्हिटी 25%च्या हिशोबानं मारायचे असतात आणि या तुम्ही इथं बघू शकता आउट ऑफ 21 जिथं आहे म्हणजे तुम्हाला 21 मारायचे आहेत आणि वरची पहिली रक्कम जी आहे ती तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटीज या थीममध्ये मारलेल्या आहेत। त्यासाठी आपण काय करायचं, ओके करायचं आहे।
ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनमध्ये ॲक्टिव्हिटी आपण त्या थीमवर करून घेणार आहोत. जिथं पहिली रक्कम जी आहे ती जर 4 दिसत असेल, 5 दिसत असेल, 10 दिसत असेल, 20 दिसत असेल, काही जरी दिसत असेल तरी तुम्हाला 21 पैकी 22, ठीक आहे, 21 पैकी 21 मारल्यानंतर सुद्धा एक एक्स्ट्राची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये मारायची. ॲक्टिव्हिटी कशी मारायची ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, ठीक आहे. आणि ऑलरेडी तुम्हाला याच्यामध्ये मी आधीसुद्धा ॲक्टिव्हिटीज कशा रजिस्ट्रेशन करायच्या आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तसेच याच्यावर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की आपली ॲक्टिव्हिटी जी आहे ती मी मारत आहोत. इथं बघू शकता 1 रुपयाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला करायची आहे. असेटमध्ये सुद्धा आपल्याला 1 रुपयाचं अलोकेशन करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे 1 रुपयाची ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲडजस्टमेंट ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण म्हणू शकतो किंवा फेक ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. कारण आपला प्लॅन जो आहे तो आपल्या 25% बंधनमध्ये बसण्यासाठी आपल्याला ती ॲक्टिव्हिटी मारणं आहे. सदर ॲक्टिव्हिटी आहे जे सेव्ह फॉरवर्ड झालेली आपल्या प्लॅनमध्ये. बाकीच्या ॲक्टिव्हिटीसारखंच आपण ही ॲक्टिव्हिटीसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणार आहोत. नक्कीच मॅनेज प्लॅनबद्दल, मॉडिफायबद्दल सर्वांना माहीत असेल, ठीक आहे. कारण आतापर्यंत आपण सर्व तेच बघत आलेलो की मॅनेज प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा आहे. इथं खाली गेल्यानंतर इन्क्लूड ॲक्टिव्हिटी करायचा आहे, टिक करायचा आहे, अलोकेट करायचा आहे आणि सदर ॲक्टिव्हिटी जी आहे ती ओवन फंडमध्ये अलोकेशन करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती ओवन फंडमध्ये ॲक्टिव्हिटी जी आहे ती अलोकेशन करायची. इथं बघू शकता आपण ओवन फंडमध्ये जे आहे ॲक्टिव्हिटी अलोकेशन केलेली आहे. सेव्ह करणार आहोत. सेव्ह केल्यानंतर परत जो आपला प्लॅन आहे तो सेव्ह अँड फॉरवर्ड आपण करून बघणार आहोत की आपला प्लॅन जो आहे तो सक्सेसफुली अपलोड होतो की नाही होत, अपडेट होते की नाही होत, त्याच्यात सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत, ठीक आहे. अशा प्रकारे आपण मॉडिफायवर परत आलेलो आहोत. ओके केलेला आहे, गेट डाटा केलेला आहे, सर्व प्लॅन जो आपल्यासमोर आलेला आहे. आणि आता आपण करणार आहोत सेव्ह अँड फॉरवर्ड. सेव्ह अँड फॉरवर्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला जो डाटा आहे तो अपडेट सक्सेसफुली झालेला आहे. म्हणजे आपला जो प्लॅन आहे तो आता प्लॅन पेंडिंगमधून प्लॅन पेंडिंग फॉर अप्रुव्हलसाठी गेलेला आहे, ठीक आहे. म्हणजे आपला प्लॅन आता प्लॅन पेंडिंगमधून निघालेला आहे आणि प्लॅन पेंडिंग फॉर अप्रुव्हलसाठी गेलेला आहे. त्यासाठी त्याच्यावर जायचं आहे, गेट डाटा करायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता की तुमचा जो प्लॅन आहे तो आता अप्रुव्हलसाठी गेलेला आहे. मॉडिफायचा ऑप्शन जे आहे ते ब्लॉक झालेला आहे. तर अप्रुव्हल आपण क्लिक करणार आहोत, ओके करणार आहोत. ओके केल्यानंतर तुमच्यासोबत आणखी अशा प्रकारचा डॅशबोर्ड सोपवलो, ठीक आहे. प्लॅन अप्रुव्हल डेट म्हणजे तुमच्या ग्रामसभेची जी डेट आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता की फायनल ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅनचं अप्रुव्हल जे आहे ते आपण आता देत आहोत. अशाच प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्यासुद्धा कम्प्युटरवर आलेला असेल प्लॅन अपलोड करताना, ठीक आहे. आलेला नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्या GPDPच्या बद्दलचे ते सर्व जे आहेत ते कव्हर करणार आहोत. इथं डेट जे आहे ते आपण टाकून घेतलेली आणि सेव्ह केलेला आहे. तर सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन की आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन अप्रुव्हल सक्सेसफुलचा मेसेज इथं आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपला जो प्लॅन आहे तो आता सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत जे आहे तो आपल्याला पाठवायचा आहे, ठीक आहे. तर आज आपण जे आहे ते आपल्या GPDPचा ॲक्शन प्लॅन जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर आणखी अनेक टॉपिकवर आपले व्हिडिओ येत राहतील, परंतु आपण आपले चॅनल जे आहे ते व्हिडिओ बघाल अशी मी आशा करतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.